नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। विजयानंद जाधव हा शिल्लोडला ड्युटी करणारा गायक, त्यांनी दिवसभर ड्युटी करायची आणि संध्याकाळी 8-8:30ला आम्हाला जॉईन व्हायचं। जिथे ज्या वस्तीत असेल तिथे त्यांनी यायचं आणि रात्रीच्या 2 वाजेपर्यंत गीत गायचे। गीत गाताना वामनदादाच्या बद्दलची जी काही त्यांच्याकडं एक खजिना होता तो मांडल्यानंतर शहरात जनतेतून कोणी 10 रुपये, कोणी 20 रुपये, कोणी 50 रुपये, कोणी 100 रुपये, कोणी 500 रुपये, कोणी 1000 रुपये, कमीत कमी 1000 रुपये नाईट मिळायचं, 1000 रुपये। आणि आताच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्याच्यावरून मला आज आठवतंय, ही जी गायन करणारी मंडळी होती हे स्वतःच्या खर्चाने तिथे यायचे। कोणी म्हणत त्याच्यातला हिस्सा काय मिळत घेत नव्हते, कोणी म्हणत नव्हतं की आम्हाला जाण्याला किराया द्या, आम्हाला नाश्त्याला पैसे द्या, हे अजिबात नव्हतं। म्हणजे वामनदादाचा गौरव ग्रंथ काढताना ज्यांनी या सहभाग दिला त्यामध्ये गायक असतील, अधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, त्या सगळ्यांनी निष्प्रह असं योगदान दिलं। काही लोकांनी तर मला एक उदाहरण सांगणं खूप क्रमप्राप्त वाटतंय। RTO मध्ये एक ब्राह्मण समाजाचे आमच्या थोरातांचे फार जवळचे, त्यांनी स्वतःहून 15,000 रुपयाचा देणगी दिला या गौरव ग्रंथ। खूप मोठी गोष्ट त्यावेळेस 15,000 तर असा हा गौरव ग्रंथ निर्माण होताना तो ऐतिहासिक म्हणताना खरोखरच ऐतिहासिक। ह्याच्या घटनाक्रम आपण ज्यावेळेस बघतो आणि आताची परिस्थिती पाहिली तर तो ऐतिहासिकच आहे। आणि शेवटी वामनदादांना मी अधिक वेळ घेणार नाही, आता इथं पत्रकार सुद्धा आलेले आठ टाकली होती की गौरव ग्रंथाचा आणि माझा सत्कार कोणत्याही पुढाऱ्याच्या हस्ते होता कामा नये। मग मुख्यमंत्री असला तरी मला चालणार। आम्ही ते लक्षात घेतलं आणि आता दादाचा तर असा निश्चय आहे की कोणत्याही पुढाऱ्याच्या हस्ते नाही। त्यावेळेस विलासराव देशमुख आम्हाला सहज मिळाले असते। अहो, त्यानं जर आणलं असतं त्याने आम्हाला 10-20 लाख रुपये देऊन सत्कारही चांगला झाला असता, प्रसिद्धी मिळाली, पण आम्ही नाकारलं। शेवटी दादांचा सत्कार आहे, दादांच्या मनासारखं झालं पाहिजे आणि वामन दादाच्या जिवंतपणे हा सत्कार होतोय, गौरव ग्रंथ करतोय, हे एक फार मोठं ऐतिहासिक कृत्य आमच्याकडून होते। आम्हाला त्याचं एक समाधान वाटतं। तर शेवटी ठरवलं की आता कोणाच्या हस्ते हा गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा करावा आणि दादाचा सत्कार। ते म्हटले तुम्ही जर एखादा मिनिस्टर जर आणला तर मी स्टेजवरून पळून जाईल। वामनदादांनी असं तमीज दिली होती त्यांनी। मग शेवटी आम्ही ठरवलं की आता जायचं कोणाकडे आणि या तोलामोलाचा माणूस, या क्षेत्रातला माणूस कोण आहे बा, याच्या बाबतीत आपल्या बाबा गाडेचं फार अभ्यास आहे। नाही तो किडाच आहे। बाबा गाडेने मला म्हटलं, सर माझं एक म्हणणं असं आहे की आता हा चित्रपटाचा शो आपण घेतलेला आहे, त्या चित्रपटाच्या डायरेक्टरलाच का आणून आपण तो एक समन्वय आहे। बहुत अच्छा असा प्रसंग येणं हे असते। आणि मग त्या जपाट पटेलांना निमंत्रण देण्यासाठी मी, प्राध्यापक प्रकाश शिरसाट आणि बाबा गाडे, कवी वामनदादा कर्डक यांची जयंती आपण उत्साहात साजरी केली आणि काय उपक्रम साजरे केले जयंतीमध्ये? सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने महाराष्ट्राचे लोककवी वामनदादा कर्डक यांची 103वी जयंती जम्बूद्वीप कीर्ती हाऊसिंग सोसायटी येथे पार पडली। सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने त्या दृष्टीनं काल 15 ऑगस्ट 2025 रोजी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती
निमित्ताने अभिवादन करण्यात आलं आणि त्या समन्वय साधून वामनदादा यांना मानणाऱ्या कलावंतांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या निमित्ताने कालच्या आजच्या या सत्कार समारंभामध्ये महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेल्या पंचशीला भालेराव, त्यानंतर प्राध्यापक यांना देखील सन्मानित करण्यात आलं. कालच्या कार्यक्रमाचा एकूण सारांश जर बघितला तर वामनदादांनी पूर्ण हयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचाराची पेरणी करत आयुष्यभर त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आणि म्हणून त्याची उतराई म्हणून, कारण आपल्याला सांगायला आम्हाला अभिमान वाटेल की वामनदादाचे शेवटचे दिवस या जम्बूद्वीपमध्येच गेलेले आहेत. 22 एप्रिल 2004 मध्ये वामनदादा जम्बूद्वीपमध्ये जवळपास 3 महिने राहिले आणि त्यानंतर त्यांचा नाशिक येथे 15 मे 2004 मध्ये त्यांचं निधन झालं. एकूणच वामनदादाबद्दल बघितलं तर लोकांसाठी जगणारा हा कफल्लक व्यक्तिमत्व यांचं लोकांनी स्मरण ठेवावं. लोकांमध्ये वामनदादाबद्दल एक प्रकारची जी काही आपुलकी, प्रेम आणि भावना आहे, श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुठतरी कायमस्वरूपी चालना मिळावी हाच यामागचा उद्देश आहे. आणि म्हणून सर्व धर्मसमभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने वर्षभर जे जे महापुरुष आहेत ज्यांनी समाजासाठी स्वतःला झोकून दिलं, वाहून घेतलं, अशा महापुरुषांची जयंती महासंघाच्या वतीने साजरी केल्या जाणार आहे. त्यांचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. या निमित्ताने आजचा कार्यक्रम हा ॲडव्होकेट नरहरी कांबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेला आहे. कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि यापुढे देखील असेच प्रकारचे कार्यक्रम महासंघाच्या वतीनं केले जातील एवढं आजच्या या प्रसंगी सांगतो. जय भीम.